आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। आदिवासी निसर्ग उपचार पद्धती व वन औषधींचे महत्त्व या विषयावर आदिवासी विकास प्रकल्पाकडून जनजागृती कार्यक्रम दोधेश्वर। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत आदिवासी निसर्ग उपचार पद्धती व वन औषधींचे महत्त्व या विषयावर विशेष जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित होते। तसेच प्रकल्प अधिकारी कळवण आणि नाशिक ATCचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मंत्री उईके यांनी आदिवासी समाजातील पारंपरिक उपचार पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले। आदिवासी समाजाने निसर्गाशी सुसंवाद साधत विकसित केलेले वन औषधी ज्ञान हे अमूल्य आहे। या ज्ञानाचे जतन, संवर्धन आणि वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे, असे ते म्हणाले। प्रकल्प अधिकारी कळवण यांनी आपल्या मनोगतात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली। वन औषधींचे संवर्धन, स्थानिक वैद्यांचे मार्गदर्शन, युवकांमध्ये पारंपरिक ज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात तज्ज्ञांनी विविध वनौषधींचे औषधी गुणधर्म, त्यांचा योग्य वापर आणि संरक्षणाची गरज याविषयी सविस्तर माहिती दिली। तुळस, गुडवेल, आवळा, कडुलिंब आदी वनस्पतींचे प्रत्यक्ष नमुने दाखवून त्यांचे उपयोग समजावून सांगण्यात आले। उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नोत्तर सत्रात सहभाग नोंदविला। नाशिक ATCचे पदाधिकारी यांनी आदिवासी पारंपरिक ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमिक जतन करण्यासाठी प्रशिक्षण आणि संशोधनाची आवश्यकता अधोरेखित केली। या उपक्रमामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। मोठ्या संख्येने लाभार्थी, महिला, बचत गट सदस्य आणि युवक उपस्थित होते। या कार्यक्रमामुळे आदिवासी निसर्ग उपचार पद्धती आणि वन औषधींच्या संवर्धनासाठी नवे बळ मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।